सांगितलं होतं मी काय करणार ते सिंपती गेन केली की नाही? डोळ्यातून अश्रू आले बाहेर, अश्रूंचा सागरच आला बाहेर आणि हे साखरेचे खडे बाबा खांडेकर आणि ताई खांडेकर विरघळले त्यात. काय शिक्षा आहे ही? काय शिक्षा आहे ही? म्हणे घराबाहेर नाही काढणार आहे मी, घरातच राहा आणि तुमचा तो संसार टिकवून दाखवा, ही काय शिक्षा झाली? घरातून बाहेर आता आपण जायचंय. ते या प्रॉपर्टीवर सिंहासन मांडून बसणार, आपण वाट्या घेऊन जायचं भिका मागायला. आम्हाला आमच्या हक्काचं द्या, आम्हाला आमच्या हक्काचं द्या. भिकेला झालं, भिकेला लागलो आपण आता. युवराज काय बोलतोयस तू? मम्मा मला ना माहितीच होतं हे असंच होणार आहे, म्हणून ना मी काही बोललेच नाही. सिरियसली निशी, मला जेवढं आठवतंय त्यानुसार तूच सगळ्यात जास्त एक्साइटेड होतीस. नाहीतर काय, नको तिकडे बोलत असते ही मुलगी, आणि जिथे बोलायला हवंय तिकडे नेमकं तोंडात मूग घेऊन बसते ही. एक्झॅक्टली. पण मम्मा यावेळेला प्लॅन माझा नव्हताच, तरी तुम्ही मला का बोलताय? प्लॅन तर तुमचा खूप छान प्लॅन होता तुमचा हा. पण नेहमीप्रमाणे तारिणीने विरघळवलं ना सगळ्यांना, इमोशनल ड्रामा केला आणि मग विरघळले कौशिकीताई आणि दया पप्पा, आणि वाचली ती नेहमीसारखी. यावेळी नशिबाची साथ मिळाली तिला, पण यापुढे नाही. आता ही तिची शेवटची वेळ आहे. ह्या पुढचा प्रत्येक डावही माझाच असेल आणि नशिबाची साथही मलाच मिळणार. आजपर्यंत माझा जेवढा अपमान झाला त्या प्रत्येक अपमानाचा बदला घेतल्याशिवाय ही पद्मिनी खांडेकर गप्प बसणार नाही. बाबा तुम्ही झोपला का नाही तेव्हा अजून? अगं मुलींच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून बापाला झोप कशी लागणार ग? हा, काय झालं? नाही काही नाही झालं. नाही का, कळतंय मला. तुम्ही दोघं आल्या आल्या हे सगळं जे काही घडलं त्यामुळे तुला खूपच वाईट वाटलं असणार. आणि दरवेळी तुमच्या गृहप्रवेशाच्या वेळेला हे नेमकं असं काही ना काहीतरी होतच. तारिणी, बापाच्या अधिकाराने एक सांगितलं तर ऐकशील मला? हो बाबा सांगा ना. मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल ना ताई, सगळं ठीक आहे ना? हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे केदार. तुमच्यात सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे आय नो तुम्ही दोघंही समजूतदार आहात, पण एक मोठी बहीण म्हणून मला तुला काहीतरी सांगायचंय. हे बघ केदार, वाद भांडण हे प्रत्येक कपलमध्ये होतं, अँड दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. पण कुठल्याही वादाला नात्यापेक्षा मोठं होऊ देऊ नकोस. आणि ही जबाबदारी तुम्हा दोघांची आहे हे कायम लक्षात ठेव. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही रागात तो निर्णय घेतला. दॅट इज ओके. तुम्हाला त्याचा पश्चाताप होतोय आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडनं खूप मोठी चूक झाली, तुम्ही त्याची माफी मागितली. दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नात्यात जेव्हा एक माणूस चुकतो ना तेव्हा त्याची शिक्षा दोघांनाही भोगावी लागते. आणि आयुष्य एकट्याने काढणं सोपं नाहीये केदार. प्लीज समजून घे. ताई तू असं का बोलतेस? कारण मी ते आयुष्य जगते केदार, आणि माझी इच्छा नाहीये की तू सुद्धा ते आयुष्य जगावंस. हे बघ बाळा, मी आजपर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीला कायम पाठिंबा देत आलेलो आहे. कधीही कशासाठी तुम्हाला अडवलं नाही, काही नाकारलं नाही. पण आज तुमचा हा निर्णय ऐकून जीव घाबरा झाला अगं माझा. खरं सांगतो. हे बघ बाळा, मी समजू शकतो, लग्न झाल्यानंतर एकमेकांना एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून सामावून घ्यायला वेळ लागतो अगं, आणि तेवढा वेळ देणं गरजेचं सुद्धा आहे. पण बाळा, संसारात या सगळ्या गोष्टी अगदी नगण्य असतात अगं. काही वर्षांनी आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, पण लक्षात राहते ना ती आपल्या जोडीदाराने आपल्याला दिलेली साथ, आपल्या जोडीदाराने आपल्याला दिलेला पाठिंबा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक चढ उतारामध्ये आपली व्यक्ती, आपला माणूस, आपला जोडीदार. चुका काय ग, चुका होतात, होत राहणार. शेवटी आपण सुद्धा माणसंच आहोत ना ग. आणि प्रेम असेल ना
तर माफ करणं सुद्धा सोपं जातं. आणि ज्याला माफ करणं जमतं ना त्याला संसार सुद्धा खूप छान करता येतो असं म्हणतात. माझी एक इच्छा होती, केदारकडनं जर काही चूक झाली असेल तर त्याच्या वतीनं मी तुझी माफ. नाही नाही बाबा, तुम्ही का माफी मागताय? नाही, खरं तर चूक माझी आहे. मीच रागाच्या भरात काहीतरी निर्णय घेतला. तुम्ही तुम्ही प्लीज माफी वगैरे मागू नका. अगं, इतकं एकमेकांवर प्रेम करता दोघंही, इतकं छान सांभाळून घेता एकमेकांना, बाजू घेता एकमेकांची, मग मध्येच हा असला विचित्र विचार का करता ग? झाली आता चूक, काय करू? मग वचन देणार ना मला? शाबास, असे शेवटपर्यंत छान एकत्र राहा आणि अगदी सुखाने संसार करा.